न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। व्यक्ती आणि संघटना यांच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्याच्या नावाखाली प्रस्तावित असलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारे असल्याने ते ताबडतोब रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ संलग्न एकटूच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथील प्रशासकीय भवन येथे जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी नगरपालिका कामगार, अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। यावेळी नायब तहसीलदार हिमलता वाकडे यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदरचे विधेयक हे बेकायदेशीर कृती आणि बेकायदेशीर संघटना यांच्या अत्यंत अस्पष्ट ढोबळ व्याख्या वापरून व्यक्ती आणि संघटनांवर कठीण निर्बंध आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आहे आणि प्रत्यक्षात जनतेचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व प्रामाणिक व्यक्ती आणि संघटनांचा आवाज दाबण्यासाठी विधेयकाचा गैरवापर सरकार करण्याची शक्यता आहे। तसेच विधेयकाचा गैरवापर करून स्वतंत्र पत्रकार आणि माध्यम संस्था यांनाही लक्ष्य केले जाणार आहे। या विधेयकामुळे मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि संघटना, सामाजिक संघटना आणि निमसरकारी संघटना यांच्या संविधानिक आंदोलनावर निर्बंध येऊन जनतेच्या न्याय मागण्यांना शासनासमोर मांडण्याच्या प्रक्रियेवर अनेक बंधने आणि मर्यादा या विधेयकामुळे येणार आहेत। त्यामुळे नागरी हक्क, लोकशाही मूल्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे जनसुरक्षा विधेयक ताबडतोब रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। याबाबत ताबडतोब निर्णय न घेतल्यास मुंबईसह राज्यभर तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। आणलेलं नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी आणलेलं विधेयक आहे आणि या विधेयकामध्ये पोलीस प्रशासनाला अमर्याद अधिकार सरकारने दिलेले होते। त्याचप्रमाणे आंदोलनाच्या व्याख्या, अर्बन नक्सलच्या व्याख्या किंवा या कायद्याने दोषी कोण ठरणार याच्या ज्या काही व्याख्या आहेत त्या सर्व व्याख्या या सरकारने अस्पष्ट केलेल्या होत्या। म्हणजे उद्या महागाई वाढली किंवा रोजगाराच्या विषयावर आपलं आंदोलन असलं, अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या प्रश्नावर उतरले, आमचे शेतमजूर बंधू भगिनी त्यांच्या जमिनीच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरले आणि सरकारनं जर ते वाटलं की हे आंदोलन सरकारच्या विरोधात आहे, हे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, तर ताबडतोबीने सरकार त्या व्यक्तीला, त्या संघटनेला या कायद्याखाली अटक करून 7 वर्षाची शिक्षा करू शकतं। त्याचबरोबर ज्या संघटना किंवा जो व्यक्ती हे आंदोलन करत आहे त्या संघटनांवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची कारवाई सरकार करू शकतं। म्हणजे एक प्रकारे संविधानाने आणि आपल्याला जो काही अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं होतं, लढण्याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं, ते स्वातंत्र्य दडपून टाकण्यासाठी सरकारने हा कायदा आणलेला आहे। म्हणजे उद्या भविष्यात महागाई वाढली, आंदोलन करायचं नाही कारण की ते सरकारच्या विरोधात आहे। वेतनवाढीसाठी, पेन्शनसाठी आंदोलन करायचं नाही, ते सरकारच्या विरोधामध्ये आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कायम होण्यासाठी आंदोलन करायचं नाही कारण की ते सरकारच्या विरोधात आहे। म्हणजे आंदोलन करणारे आंदोलन करते आणि त्यांच्या संघटना, एखाद्या व्यक्तीने उद्या सरकारने ठरवलं की आम्हाला या भागातून रस्ता न्यायचा आहे, त्या रस्त्यामध्ये जर काही जमिनी जाणार असतील आणि त्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर आला तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हाच कायदा लागू होणार। म्हणजे या देशातील, राज्यातील कष्टकरी वर्ग असेल, सर्वसामान्य जनता असतील, संघटना असतील, पत्रकार असतील, पत्रकारांनी सुद्धा सरकारच्या विरोधात त्या संबंधांनी काही लिहिलं आणि सरकारला जर वाटलं की हे आमच्या विरोधामध्ये आहे तर त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून त्याला आत टाकण्याची तरतूद या कायद्यामध्ये सरकारने केलेली आहे। यावेळी श्रमिक महासंघाचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड बाळासाहेब सुरुडे, कॉम्रेड राजेंद्र बावके, कॉम्रेड मदिना शेख, कॉम्रेड शरद संसारे, कॉम्रेड जीवन सुरुडे, रतन गोरे आदींची भाषणे झाली। आंदोलन यशस्वी करण्यासाठी उत्तम माळी, राहुल दाभाडे, अरुण बर्डे, असलम शेख, आकाश शिंदे, बाबूलाल पठाण,
संदीप शिंदे, विजय शेळके, सुभान पटेल, भीमराज पठारे, माया जाजू, तारा बर्डे, विमल गायकवाड, शकुंतला बिलावरे, शोभा विस्पुते, दीपक शेळके, वर्षा देशमुख, अनिता गवळी, सुमन वाघमारे, शीतल गोरे, दीपाली रणदिवे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.